यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती या अभ्यास केंद्रात द्वितीय वर्ष BA अर्थात SYBA मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या या मराठीच्या लेक्चरमध्ये मी प्राध्यापक दीपक गाडवे सहर्ष स्वागत करीत आहे. MER 211 हा जो विषय कोड आहे त्याचं नाव आहे स्वातंत्र्योत्तर वाङ्मयीन प्रवाह. आता आपल्या सर्वांना माहिती आहेच की आपल्या भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं, 1947 मध्ये. आणि त्यानंतर जे वाङ्मयीन प्रवाह आपल्या मराठी साहित्यामध्ये आलेले आहेत त्याविषयी असणारा हा अभ्यासक्रम MER 211 आपण या ठिकाणी शिकणार आहोत. आणि त्यामध्ये जो पहिला घटक तुम्हाला दिलेला आहे तो घटक आहे नवसाहित्य आणि नवसाहित्योत्तर साहित्य. खरं तर 3 पुस्तकांचं मिळून एक मोठं पुस्तक तुम्हाला दिलेलं आहे आणि त्यामध्ये पहिलं जे पुस्तक आहे नवसाहित्य आणि नवसाहित्योत्तर साहित्य. तर यामध्ये 4 घटकांचा समावेश आहे. आणि मग त्या नवसाहित्य आणि नवसाहित्योत्तर साहित्य म्हणजे काय, त्याची पार्श्वभूमी काय, त्याचं स्वरूप काय, प्रेरणा काय, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण पहिला जो घटक दिलेला आहे नवसाहित्य आणि नवसाहित्योत्तर साहित्य याची पूर्वपीठिका म्हणजेच या ठिकाणी पार्श्वभूमी आपण समजावून घेणार आहोत. सुरुवातीला आपण प्रस्तावना थोडक्यात समजावून घेऊया. हा घटक अभ्यासल्यानंतर आपल्याला 2 ते 3 गोष्टी लक्षात येणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नवसाहित्य निर्माण होण्यापूर्वी मराठी साहित्यामध्ये काय अवस्था होती याची एक माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आणि 2 कालखंड नवसाहित्याचे केले जातात आणि मग ते 2 कालखंड कोणते, का ते 2 कालखंड केलेले आहेत याची सुद्धा माहिती या ठिकाणी आपल्याला समजणार आहे. खरं तर 1945 नंतरचं जे साहित्य आहे ते नवसाहित्य किंवा समकालीन साहित्य असं म्हटलं जातं. मग 1945च्या अगोदर जे साहित्य होतं त्याचं स्वरूप काय होतं याची देखील माहिती आपल्याला हा घटक अभ्यासल्यानंतर लक्षात येणार आहे. सुरुवातीला आपण समजावून घेऊया की समकालीन साहित्य म्हणजे काय. खरं तर आताच तुम्हाला मी सांगितलं की नवसाहित्य म्हणजेच समकालीन साहित्य. पहा, मराठी साहित्याच्या इतिहासकारांनी प्राचीन साहित्य, अर्वाचीन किंवा आधुनिक साहित्य अशा 2 संज्ञा 1945 अगोदरचं जे साहित्य होतं त्या संदर्भात वापरलेले आहेत. मग प्राचीन साहित्यामध्ये काय येतं बघा, महानुभाव पंथाचं साहित्य, ज्ञानेश्वरांपासून तुकाराम रामदासांपर्यंतच्या सगळ्या संतांचं साहित्य, मुक्तेश्वरांपासून मोरपंतांपर्यंत पंडित कवींचं साहित्य आणि रामजोशींपासून प्रभाकर होनाजी बाळापर्यंतच्या सगळ्या शाहिरांचं साहित्य. आणि 11व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंतच्या काळात जे साहित्य झालं मराठी साहित्यामध्ये त्याला आपण प्राचीन साहित्य असं म्हटलेलं आहे. आणि मग 1818 मध्ये मराठी राज्याचा म्हणजेच पेशवाईचा अस्त झाला, शेवट झाला आणि महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्येच इंग्रजी राजवट सुरू झाली. आणि तिथपासून 1885 पर्यंतचा जो कालखंड होता त्याला अव्वल इंग्रजी कालखंड असं म्हटलेलं आहे. आणि मग ह्या काळात मुख्यतः संस्कृत असेल, इंग्रजी असेल या कव्यांचं इतर भाषांमध्ये रूपांतरित असणारं साहित्य निर्माण झालं. त्यानंतर 1885 ते 1920 या कालखंडातील साहित्याला अर्वाचीन साहित्य किंवा आधुनिक साहित्य म्हटलेले आहे. मग 1885 मध्ये केशवसुतांनी पहिली कविता लिहिली आहे आणि हरिनारायण आपटे म्हणजेच ना आपटे यांची पहिली कादंबरी त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली होती. आणि मराठीतील साहित्याला वेगळी दिशा देणाऱ्या या 2 साहित्यिकांच्या लेखनाच्या आरंभापासून हा कालखंड म्हणजे अर्वाचीन कालखंड सुरू होतो 1885 पासून.
आणि मग 1920पर्यंत हा कालखंड या दोन साहित्यिकांनी, त्यांच्याबरोबरच बालकवी असतील, गोविंदाग्रज असतील, नावा टिळक असतील, रेंदाळकर असतील, या सगळ्या कवींनी गाजवला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं 1920मध्ये निधन झालं. मग मराठी भाषेचे शिवाजी म्हणून विख्यात असलेले विष्णुशास्त्री चिपळूणकर 1882मध्येच वारले. गोपाळ गणेश सागरकर यांचं देखील 1895मध्ये निधन झालं. आणि मग 1920 ते 1945 पर्यंतचा काळ हा आधुनिक साहित्याचा काळ म्हटला जातो. 1923मध्ये रविकिरण मंडळांचा उदय झाला. त्यातल्या माधव जुलियन, यशवंत, गिरीश इत्यादी कवींनी केशवसुतांचीच परंपरा पुढे चालवली असे म्हटले जाते. आणि त्यामुळे 1885 ते 1920 आणि 1920 ते 1945 हे दोनही कालखंड अर्वाचीन किंवा आधुनिक म्हटले जातात. आणि 1885च्या अगोदरचे 11व्या शतकापासूनच्या पुढचे ते सगळे तो सगळा साहित्याचा कालखंड हा प्राचीन कालखंड म्हणून ओळखला जातो. आणि मग 1945 पर्यंतचा आपण बघितला आता. पण 1945 पासून पुढच्या काळातलं जे साहित्य होतं त्याला समकालीन साहित्य ही संज्ञा वापरली गेली. तसेच त्याला नवसाहित्य किंवा अत्याधुनिक साहित्य असंही म्हटलं जातं. आता मग समकालीन साहित्य म्हणजे काय ते या ठिकाणी आपण समजावून घेऊया. समकालीन याचा साधा अर्थ आहे बघा, काळाबरोबर असणे, एकाच काळात अस्तित्वात असणे. मग समकालीन साहित्य कशाला म्हणायचं? समकालीन साहित्य म्हणजे जे साहित्य आपल्या काळाबरोबर आहे, ज्या काळात ते निर्माण होत असते, त्या काळाचे प्रतिबिंब त्या साहित्यामध्ये उमटते. त्या काळातील विचार, जाणिवा, मते ज्या साहित्यातून व्यक्त होतात, असं साहित्य म्हणजे समकालीन साहित्य. आणि मग नवसाहित्याला समकालीन साहित्य असं म्हटलेलं आहे. मग नवसाहित्याला समकालीन साहित्य म्हटलं आहे म्हटल्यावर नवसाहित्याचा जो कालखंड आहे तो जर विचारात घेतला 1945 नंतर, तर 1945 नंतर ज्या ज्या महत्त्वाच्या घटना इतिहासामध्ये घडून गेल्या, त्या सगळ्या घटनांचा परिणाम हा त्या काळातल्या साहित्यावर झालेला आहे. त्या सगळ्या घटनांचा परिपोष साहित्यामधून पुढे आलेला आहे. आणि म्हणून खरं तर नवसाहित्याला या ठिकाणी समकालीन साहित्य असं म्हटलेलं आहे. पुढचा जो मुद्दा आहे बघा, की आताच तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलं की नवसाहित्याचे दोन कालखंड मानले गेलेले आहेत. पहिला कालखंड आहे 1945 ते 1960, म्हणजे हा 15 वर्षांचा कालखंड, 1945 पासून 1960 पर्यंत. आणि दुसरा कालखंड 1960 ते 1985 पर्यंत. असे दोन कालखंड नवसाहित्याचे मानलेले आहेत. आणि मग असे हे दोन कालखंड का मानले? 1945 ते 1960 आणि 1960 ते 1985 असं का मानलं गेलं? त्याच्या पाठीमागे काय कारण आहे? कुठल्या निकषांवर आधारित हे दोन कालखंड नवसाहित्याचे मानले गेले ते आपण समजावून घेऊया. आता 1945 ते 1960, 1960 ते 1985 असे दोन कालखंड का केले हे आपण पाहूया. मर्ढेकर, गाडगीळ, गोखले इत्यादी साहित्यिकांचे वेगळ्या प्रकारचे वेगळ्या जाणिवा व्यक्त करणारे लेखन हे या काळात घडले. दुसरे जागतिक महायुद्ध 1945ला संपलं होतं. 1939 ते 1945 आपण इतिहासामध्ये शिकलेलो आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947मध्ये. आणि अशा सगळ्या गोष्टींमुळे 1945 हा त्या ठिकाणी सुरुवातीचा पॉईंट मानला गेला, आरंभबिंदू मानला गेला. आणि आता 1960 तिथं टप्पा का केला? तर 1960च्या आसपास ज्या काही राजकीय घटना घडल्या, सामाजिक घटना घडल्या, सांस्कृतिक घटना घडल्या आणि त्या दृष्टीने तो 1960 ते जे वर्ष आहे ते एक प्रकारे परिवर्तनाचं वर्ष म्हटलं गेलं. कारण आसपास 1960च्या आसपास ज्या घटना घडल्या त्या घटना खूप महत्त्वाच्या आहेत. बघा, 1956मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं धम्मचक्र प्रवर्तन, 1960मध्ये झालेली महाराष्ट्राची स्थापना, त्यानंतर 1967मध्ये नक्षलवाडी येथे झालेला उठाव, 1968मध्ये फ्रान्स, जर्मनी येथील विद्यार्थ्यांची आंदोलने, अमेरिकेने व्हिएतनामवर लादलेलं युद्ध, चीनमधील युवकांनी माओ त्से तुंग यांच्या नेतृत्वाखाली केलेली लाल क्रांती, नेहरू, नासेर, हो ची मिन्ह, चे गेवारा, मार्टिन ल्यूथर किंग इत्यादी जगातील सगळ्या थोर पुरुषांचे झालेले मृत्यू, अशा विविध घटनांनी 1960च्या आसपासचा काळ गजबजलेला आहे.
त्याचप्रमाणे 1960च्या आसपास आरती प्रभू, दिलीप चित्रे, नारायण सुर्वे ह्या कवींचे पहिले कविता संग्रह प्रकाशित झाले. त्यानंतर लघु नियतकालिकांची चळवळ त्या ठिकाणी सुरू झाली. अमेरिकन बीटनिक कवी ॲलन गिन्सबर्ग ह्यांचे भारतातील आगमन आणि विविध भारतीय कवी लेखकांबरोबर झालेली चर्चा ही देखील ह्या काळातली महत्त्वाची घटना आहे. आणि म्हणून खरं तर 1960 हा त्या ठिकाणी टप्पा मानलेला आहे आणि त्याच्या अगोदरचाही कालखंड 1945 पर्यंत आणि 1960 पासून 1985 पर्यंतचा दुसरा कालखंड. आणि हे सगळे कालखंड जे 2 सांगितले मी आता ते नवसाहित्याचे आहेत, हे लक्षात घ्या. नवसाहित्याचे आहेत. 1960 ते 1985 हा कालखंड का केला बघा, कारण ह्या साहित्यात 1960 नंतरच्या मानवी स्थितीचे पडसाद उमटलेले आहेत. कारण आपल्याला माहिती आहे 1960 पर्यंत काय काय घटना घडल्या की भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्यानंतर भारतामध्ये राज्यघटना अंमलात आली 1950 पासून, त्यानंतर 1956 मध्ये भाषिक प्रांतवार रचना झालेली आहे आणि 1960 मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये तत्कालीन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये महाविद्यालय सुरू केलं आणि म्हणजे शिक्षणाची चळवळ तळागाळापर्यंत पोहोचायला सुरुवात झालेली होती 1960 नंतर. आणि मग त्या काळामध्ये ह्या ज्या घटना घडत होत्या, या घटना घडत असताना अर्थातच त्या घटनांचा समाजावर त्या ठिकाणी परिणाम होत होता आणि अर्थात समाजावर परिणाम झाला की त्याचा परिणाम साहित्यावर निश्चितपणे होत असतो. कारण समाज आणि साहित्य ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. 1960 नंतर मग मानवाची स्थिती देखील बदललेली आहे. स्वतंत्र भारतातील राजकीय, सामाजिक, आर्थिक पातळीवरील संघर्षमय जीवन आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानवी संदर्भातील विविध लढ्यांशी असलेली बांधिलकी या साहित्यामधून म्हणजे 1960च्या नंतरच्या साहित्यामधून आढळते. या लेखनाला तात्कालिक आणि व्यापक असे दोन्ही प्रकारचे संदर्भ आहेत. अर्थात 1960 ते 1985 ह्या काळातले सगळेचे सगळे लेखन हे समकालीन आहेच असंही या ठिकाणी म्हणता येणार नाही. काही समकालीन आहे, पण काही आधुनिक नाही आहे. समकालीन आहे पण आधुनिक नाही आहे. हे केवळ तात्कालिक स्वरूपाचे आणि मनोरंजनपर असे आहे. कोणत्याही काळात गंभीर स्वरूपाच्या लेखनासोबत मनोरंजक असे लेखनही मोठ्या प्रमाणात केले जात असते आणि या काळात देखील वैचारिक लेखनाबरोबरच मनोरंजनपर लेखन देखील झालेलं आहे. म्हणून ते वाक्य त्या ठिकाणी वापरलेलं आहे. या ठिकाणी आपल्या लक्षात आलेलं असेल की 2 कालखंड कोणते नवसाहित्याचे आणि ते का केले गेले याची माहिती या मुद्द्यामध्ये आपण समजावून घेतलेली आहे. आता पुढचा जो मुद्दा आहे की हे जे नवसाहित्याचे जे कालखंड निर्माण केले गेले आणि मग नवसाहित्य त्या ठिकाणी निर्माण झालं, समाजाचं सगळं प्रतिबिंब त्या साहित्यामध्ये उमटलं. पण नवसाहित्य निर्माण होण्याच्या अगोदर साहित्यामध्ये नेमकी काय स्थिती होती, त्याची पार्श्वभूमी काय होती हे आपण या ठिकाणी समजावून घेऊया. आताच आपण बघितलं की 1945 नंतरचं जे साहित्य आहे ते नवसाहित्य. मग त्याच्या अगोदरच्या साहित्यामध्ये सामाजिक पार्श्वभूमी काय आहे, सांस्कृतिक पार्श्वभूमी काय आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहे. 1850 ते 1950 हा 100 वर्षांचा जो कालखंड आहे त्यामध्ये त्याची पार्श्वभूमी आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत आणि ती 3 अंगाने समजावून घेणार आहे. सामाजिक पार्श्वभूमी, सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि वाङ्मयीन पार्श्वभूमी. खरं तर बघा, इंग्लिश शिक्षणामुळे इंग्रजी भाषा आणि पाश्चात्य ज्ञानविज्ञानाच्या परिचयामुळे आपल्या इथल्या यतदेशीयांना ज्ञानाचे दरवाजे उघडले गेले असे वाटू लागले होते. पण संस्कृत, पर्शियन अथवा अन्य देशी भाषांमधून जे ज्ञान आपल्याला आतापर्यंत मिळाले नाही ते मिळते आहे अशी त्यांची भावना देखील झाली होती. यतदेशीयांमध्ये ज्ञानाची भूक निर्माण झाली होती आणि इंग्रजीतून जे काही इकडे येते आहे त्याचा स्वीकार करावा आणि आपल्या भाषेत त्याची मांडणी करावी असे इथल्या विचारवंतांना वाटत होते. ब्रिटिशांच्या राजवटीमुळे पाश्चात्यांच्या आणि पाश्चात्य शिक्षणाच्या प्रभावातून येथे प्रबोधनाचे युग निर्माण झाले. अर्थात येथे संपूर्णपणे स्वीकाराचीच भावना होती असेही नाही. प्रारंभी संपूर्णतः स्वीकाराची भावना जशी बुद्धिवंतांमध्ये दिसते तशी सगळ्या समाजात दिसत नव्हती. आपली जुनी संस्कृती टिकवून ठेवली पाहिजे ही देखील एक प्रबळ अशी भावना होती. स्वीकार नकाराची संमिश्र भावना देखील त्या काळामध्ये होती. सर्वच पाश्चात्य गोष्टी स्वीकार करण्यासारख्या नाहीत, तशा त्या नकार देण्यासारख्याही नाहीत अशी तत्कालीन विचारवंतांची
धारणा झालेली होती. महाराष्ट्रातील प्रबोधन युगाचा प्रारंभ बाळशास्त्री जांभेकर यांनी केला. मुद्रण, निबंध, प्रबोधन असे सूत्र त्यांनी आपल्या जीवनामध्ये मानले. बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण नावाचं वर्तमानपत्र सुरू करून एक नवे युग पश्चिम भारतात आणि महाराष्ट्रात सुरू करण्याचा एक महनीय असा प्रयत्न केला. मग महाराष्ट्रातल्या आधुनिक राजनीतीची सुरुवात जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली आणि हे सगळं 1850 ते 1950 या काळामध्ये घडलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा समावेश आपण या शतकामध्ये करतोय, पार्श्वभूमी म्हणून करतोय. आणि पार्श्वभूमी म्हणून या शतकाचा विचार करत असताना म्हणजे सांस्कृतिक अंगाने असेल, सामाजिक अंगाने असेल किंवा वाङ्मयीन अंगाने असेल, काही मुद्दे या ठिकाणी समजावून घेणे महत्त्वाचे आहे की त्या शतकामध्ये महत्त्वाचे 3 असे विचार प्रवाह अस्तित्वात होते. विचार प्रवाह म्हणजे 3 वेगवेगळ्या प्रकारचे विचार. आणि मग ते कोणी मांडले, काय मांडले हे या ठिकाणी आपण समजावून घेऊया. 19व्या शतकाच्या मध्यकाळामध्ये म्हणजे 1850च्या दरम्यान समाजामध्ये प्रबोधनाचं युग तुम्हाला मी आता सांगितलं की समाजामध्ये प्रबोधन सुरू होतं. आणि समाजाचं प्रबोधन करत असताना, समाजामध्ये सुधारणा करत असताना 3 विचार प्रवाह त्या ठिकाणी समोर आले होते. ते कोणी आणले तर लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख, दुसरे विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि तिसरे महात्मा ज्योतिबा फुले. या तिघांनी त्या काळामध्ये समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी, प्रबोधन करण्यासाठी आपले आपले वेगवेगळे विचार प्रवाह त्या ठिकाणी मांडले. आणि हे 3 विचार प्रवाह त्या काळामध्ये प्रबळ असलेले आपणास पाहावयास मिळतात. लोकहितवाद्यांनी जो विचार मांडला त्यांनी त्यांचा विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी, समाजाची सुधारणा करण्यासाठी काही लेखन केलं. तर त्यांनी कोणतं लेखन केलं बघा. लोकहितवादी यांनी लिहिलेले वैचारिक साहित्य विपुल संख्येमध्ये आहे आणि त्यांच्यामध्ये व्हरायटी देखील आहे, विविधता आहे. मुंबईच्या प्रभाकर लोकपत्रातून 1848मध्ये येऊ लागलेली त्यांची शतपत्रे राजकीय सामाजिक जागृतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. आणि त्यांची ती वर्तमानपत्रामध्ये आलेली जी पत्र होती ती खरं तर एक प्रकारे निबंधच होती. स्थूलमानाने लोकहितवादी यांच्या लेखनाचे राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विषयांवरील निबंध असे वर्गीकरण करता येईल. आणि हे सगळे विषय एकमेकांमध्ये मिसळून गेलेलेही आढळतात. आता लोकहितवादी त्यांचं सांगण्याची पद्धत काय होती बघा. आमच्या लोकांचे ज्या रीतिरिवाज आहेत ते अगदी बदलल्याशिवाय या देशाचं हित होणार नाही व या लोकांस स्वतःचे राज्य चालवण्याचे सामर्थ्य असल्याखेरीज इंग्रज लोक या देशातून गेले तरी उपयोग होणार नाही, असं स्पष्ट मत लोकहितवादींचं होतं. लोकांना आपल्या स्थितीचे भान आले पाहिजे, ते आल्याशिवाय त्यांना संपदा आणि ज्ञान या गोष्टी प्राप्त होणार नाहीत, असा लोकहितवादींचा म्हणजेच गोपाळ हरी देशमुखांचा सिद्धांत होता. दुसरे जे विचारवंत या काळामध्ये होऊन गेले ते म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणजेच विष्णू भिकाजी गोखले. त्याने देखील आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे ग्रंथ लिहिले त्यामध्ये वेदोक्त धर्मप्रकाश नावाचा 1859मध्ये प्रकाशित झालेला ग्रंथ फार महत्त्वाचा आहे. वेदोक्त धर्मप्रकाश या 700हून अधिक पानांच्या ग्रंथामध्ये विष्णुबुवांनी आपले राजकीय विचार व्यक्त केले आहेत. राज्यकारभार चालवणारे कामगार वंश परंपरा नेमू नयेत, राजाने सर्व मनुष्यास मजुरी व अन्नवस्त्र मिळावे अशासाठी देशोदेशी नवीन नवीन कारखाने काढावे, शेतकीच्या वगैरे जमिनीवर किंवा खोराकी सामानावर किंवा लाकडावर किंवा गवतावर किंवा प्यावयाच्या पाण्यावर राजाचा कळ मुळीच नसावा. हिंदुस्थान देशातील राजकीय लेखन किंवा व्यावहारिक लेखन बालबोधजी देवनागरी पूर्णलिपी त्याच्यात असावे. न्यायाधीशाने अन्यायी ब्राह्मण आणि अन्यायी महार या दोघांस सारख्या मानाने उभे करून अथवा बसवून न्याय करावा इत्यादी विचार वेदोक्त धर्मप्रकाश या ग्रंथामध्ये विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी मांडले. म्हणजेच विष्णुबुवांच्या लेखनातून समाज सत्तावादाच्या जवळपास जाणारी विचारसरणी त्या काळामध्ये व्यक्त झाली गेली. त्यानंतर तिसरे जे विचारवंत या काळामध्ये प्रभावी होते ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी शेतकऱ्याचा असूड असेल, गुलामगिरी असेल, हे ग्रंथ प्रकाशित केले. 1873मध्ये फुल्यांनी पुण्यामध्ये सत्य समाजाची स्थापना केली. ब्राह्मण, भट, जोशी, उपाध्ये इत्यादी लोकांच्या दास्यत्वापासून शूद्र लोकांना मुक्त करण्याकरिता व आपल्या मतलबी ग्रंथांच्या आधारे हजारो वर्षे ते शूद्र लोकांस नीच मानून गफलतीने लुटीत आले आहेत व यास्तव
सदुपदेश व विद्याद्वारे त्यांस त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरिता, म्हणजे धर्म आणि व्यवहार यासंबंधीचे ब्राह्मणांचे बनावट ज्ञान लोकांपर्यंत पोहोचू नये याचा प्रयत्न सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून महात्मा फुलेंनी केला. फुल्यांचे महत्त्वाचे पुस्तक गुलामगिरी हे प्रकाशित झाले होते आणि गुलामगिरी या ग्रंथात या भारतभूमीवरील मूळच्या रहिवासी लोकांचा शोध घेतला गेला. आर्यांशी झालेल्या त्यांच्या संघर्षाचे चित्रण केले आहे आणि गुलामगिरीचा उद्भव, गुलामगिरीची सुरुवात कशी झाली, गुलामीची सवय माणसांना कशी लागली याचं सविस्तर विवरण त्यांनी या ग्रंथामध्ये केलेलं आहे. आणि 1850 ते 1950 या शतकामधली पार्श्वभूमी समजून घेत असताना दुसरा एक मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे की या काळामध्ये मुद्रण युगाला सुरुवात झाली होती. म्हणजे जे साहित्य होतं ते छापलं गेलं होतं. त्याच्या अगोदर साहित्य फारसं छापलं गेलं नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये या काळामध्ये साहित्य छापलं गेलं 1850 ते 1950. तर त्याची सुरुवात कधी झाली बघा. 1830 साली मुंबईच्या गणपत कृष्णाजी नावाच्या एका गृहस्थाने त्या वर्षाचं जे आपलं पंचांग असतं, मराठी पंचांग, ते शिळेवर म्हणजे दगडावर छापलं आणि महाराष्ट्रातील मुद्रण प्रकाशनाचा आरंभ झाला. 1836 त्यांनी एकनाथांचे रुक्मिणी स्वयंवर, बाळशास्त्री जांभेकरांचे भूगोलविद्या आणि नाना नारायणांचे मराठी नकाशाचे पुस्तक, ही सगळी पुस्तके छापली. पुढे 1843 त्यांनी टायपाचा कारखाना आणि छापखाना सुरू केला. त्यानंतर मराठी ग्रंथलेखन, मुद्रण, प्रकाशन अशा नव्या पर्वाची सुरुवात झाली. मुंबईत आणि पुण्यात संस्कृत पाठशाळा निघाल्या होत्या. तशाच इंग्रजी शिकवणाऱ्या शाळाही निघाल्या. पुण्यातले विद्यार्थी मुंबईत जाऊन इंग्रजी शिकू लागले आणि मुंबईतले विद्यार्थी पुण्यात येऊन संस्कृत शिकू लागले. अशा तऱ्हेने मुंबई आणि पुणे यांच्यामध्ये एक अभिसरण सुरू झालं. आधुनिक महाराष्ट्राच्या संदर्भात ही दोन्ही केंद्रे अतिशय महत्त्वाची ठरली. 1869 निघालेला जावजी दादाजी यांचा निर्णय सागर छापखाना मराठी साहित्याच्या मुद्रणाच्या आणि अभिवृद्धीच्या दृष्टीने सहाय्यक ठरला. दक्षिण पैज कमिटीच्या प्रोत्साहनाने मराठी भाषेत पुष्कळ उपयुक्त ग्रंथांची भर पडली. दक्षिण पैज कमिटी आणि दक्षिण भाषेत पुस्तके प्रसिद्ध करणारी मंडळी या दोन्ही संस्थांशी मेजर कँडी यांचा संबंध होता. कँडी हे पुणे पाठशाळेचे मुख्याधिकारी होते. त्याच्या जोडीला मराठी ट्रान्सलेटर व रेफरी म्हणूनही त्यांची नेमणूक झालेली होती. पुढे 1857 मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. मुंबई विद्यापीठ कायदा 1857च्या प्रस्ताविकेत म्हटले होते की मुंबई इलाका आणि भारताच्या इतर भागातील सरकारच्या सर्व जाती धर्माच्या प्रजाजनांना नियमित आणि सर्वंकष शिक्षणाचा लाभ घेण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्याचे योजिले आहे. पुढे 1869 ग्रंथमुद्रण करणाऱ्या छापखान्यांची संख्या 101 झाली. 1892 ती 255 झाली आणि 1864 प्रकाशित ग्रंथांची संख्या जवळपास 661 होती आणि तीच पुढे जाऊन 1900 पर्यंत 2193 इतकी झाली होती. छापखान्यांची वाढ आणि विद्यापीठी शिक्षण सुरू झालं या काळामध्ये आणि या दोन गोष्टी मराठी भाषेतील ग्रंथनिर्मितीला आणि त्या निर्मितीच्या विशिष्ट स्वरूपाला कारणीभूत ठरल्या. याच शतकाची पार्श्वभूमी समजावून घेताना अजूनही काही मुद्दे या ठिकाणी आपल्याला समजावून घेतले पाहिजेत. त्यापैकी पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे इतिहास आणि साहित्य तत्वविचार. 1885 ते 1920 हा जो कालखंड आहे तो मराठी नाटक, मराठी कादंबरी आणि मराठी कविता या तीनही वाङ्मय प्रकाराच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा कालखंड आहे. 1883 साली किर्लोस्करांचे सौभद्र हे नाटक रंगभूमीवर आले. 1885 हरिनारायण आपटे यांची मधली स्थिती ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली आणि केशवसुतांची पहिली उपलब्ध कविता 1885 सालीच लिहिली गेली. ललित वाङ्मयाखेरीज निबंधाप्रमाणे इतिहास आणि साहित्य विचाराच्या क्षेत्रातही पायाभूत स्वरूपाचे कार्य झाले. व्यक्तिगत आणि राष्ट्रीय आत्मभानाच्या या काळात निबंध, इतिहास आणि साहित्य तत्वविचार या क्षेत्रात जोरदार निर्मिती व्हावी हे स्वाभाविकच होते. येतदेशीयांतील इतिहास लेखनाचा अभाव लोकहितवादींना जाणवला होता. त्यांनी तो पुढे पानिपतची लढाई, हिंदुस्थानचा इतिहास, गुजरात देशाचा इतिहास, राजस्थानचा इतिहास असे वेगवेगळे ग्रंथ लिहून त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे. मराठी इतिहास लेखनाला खरी चालना मिळाली ती विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या इतिहास लेखनाने. 1878च्या जानेवारीपासून त्यांनी जनार्दन मोडक, काशीनाथ साने,
यांच्या सहकार्याने काव्यइतिहास संग्रह हे मासिक म्हणजे मॅगझिन सुरू केलं आणि या मासिकाच्या संपादनात मोठा वाटा साने यांचा होता. काव्यइतिहास संग्रहाच्या 11 वर्षांच्या काळात त्यांनी 25 लहान मोठ्या बखरी व 501 कागदपत्रे प्रसिद्ध केली. म्हणजे या काळामध्ये मराठी साहित्याच्या इतिहासावर देखील विपुल प्रमाणामध्ये लेखन झालेलं आपणास पाहावयास मिळतं. याच कालखंडामध्ये म्हणजे 1850 ते 1950 या शतकामध्ये भाषांतराचा कालखंड म्हणून एक टप्पा ओळखला जातो. तर तो टप्पा कोणता बघा, 1800 ते 1874 या कालखंडाला भाषांतर युग असं म्हटलेले, भाषांतराचा काळ म्हटलेले. आता 1874 आणि 1800 या कालखंडालाच भाषांतर युग का म्हटलं, तर त्याचं विशिष्ट कारण आहे. कारण या काळातले बहुतांश साहित्य भाषांतरित, रूपांतरित म्हणजे ट्रान्सलेटेड आहे. या काळात भाषांतर करण्याला उत्तेजन दिले जात असे, प्रोत्साहन दिले जात असे, त्यासाठी बक्षीसही दिले जात असत. बहुतेक भाषांतरे इंग्रजीवरून मराठी अशी झालेली आहेत. इंग्रजी गद्यग्रंथांची मराठीत भाषांतरे करण्यासाठी आवश्यक अशी मराठी गद्याची शैली विकसित झाली नव्हती. ती घडण्याचाही हाच काळ होता. याच काळात अभिजात अशा संस्कृत आणि इंग्रजी वाङ्मय कृतींचीही भाषांतरे होऊ लागली. भाषांतर कार्याला प्रबोध चंद्रोदय, श्रीकृष्ण मिश्र पंडित यांच्या संस्कृत नाटकांच्या भाषांतराने आरंभ झाला. शेक्सपियरचे ऑथेल्लो हे इंग्रजीतून मराठीत आलेले पहिले नाटक आणि त्या नाटकाचे भाषांतर महादेव शास्त्री कोल्हटकर यांनी केले. त्यानंतर शेक्सपियरच्या अनेक नाटकांची भाषांतरे झाली. भाषांतरित नाटकांखेरीज स्वतंत्र अशी पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक स्वरूपाची नाटकेही या काळात लिहिली गेली. पुढचा जो मुद्दा आहे तो साहित्य विचार. या कालखंडामध्ये, या शतकामध्ये 1850 ते 1950 मराठीतील साहित्य विचाराची जडणघडण तत्कालीन नियतकालिकांनी केली. त्यामध्ये मासिकं असतील, वर्तमानपत्र असतील, नियतकालिके असतील. या संदर्भात ज्ञानोदय, सर्वसंग्रह, विविध ज्ञानविस्तार, ज्ञानसंग्रह, निबंधमाला, राजहंस, मासिक मनोरंजन इत्यादी नियतकालिकांचा उल्लेख अवश्य केला पाहिजे. काबा मराठे यांनी ज्ञानप्रसारक सभेपुढे दिलेले नावल व नाटक याविषयीचे व्याख्यान ज्ञानोदयने जसेच्या तसे छापले होते. मराठे यांच्या या निबंधात नावल आणि नाटक यांच्या स्वरूपाविषयीचे विवेचन केलेलं आहे. आपल्याकडील नाटककार आणि कादंबरीकार यांच्यातील 100पैकी एकासही युरोपियन लेखकाप्रमाणे या वाङ्मय प्रकारांची मूलतत्वे आणि नियम माहीत नसल्याने प्रस्तुत निबंध त्यांनी म्हणजेच काबा मराठे यांनी लिहिलेला होता. त्याचबरोबर पुढचा जो मुद्दा आहे सृजनाचे सार्वभौमत्व, तर हा मुद्दा या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे की ज्योतिबा फुले आणि महादेव कुंटे या दोन कवींचा अपवाद वगळल्यास या काळामध्ये ज्या कविता लिहिल्या गेल्या या भाषांतर वजा अशाच होत्या. स्वतःचे काव्यशास्त्र स्वतःच्या कवितेतून मांडणारे केशवसूत हे पहिले कवी होते. या काव्यशास्त्राच्या प्रेरणा पाश्चात्य रोमॅन्टिसिझममध्ये, व्यक्तिवादामध्ये जशा शोधता येतात त्याचप्रमाणे समकालीन प्रबोधनाच्या चळवळीतही त्यांचा माग घेता येतो. या देशाची विशिष्ट राजकीय सामाजिक स्थिती केशवसूतांच्या कवितेच्या घडणीला कारण झाली आहे. या कालखंडातले दुसरे महत्त्वाचे लेखक हरिनारायण आपटे हे होत. कोणताही लेखक लेखनाच्या एखाद्या परंपरेत लिहित असतो, परंतु हरिभावांच्या आधी मराठी कादंबरीच्या लेखनाची काही एक परंपरा होती असे म्हणता येत नाही. केशवसूतांप्रमाणे हरिभाऊंनीही स्वतःची कादंबरी स्वतःच घडवली. म्हणजे बाकीच्यांनी भाषांतरावर जास्त भर दिला, पण या दोन साहित्यिकांनी मात्र स्वतःच्या निर्मितीला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं. कादंबरी या वाङ्मय प्रकाराची जी जाण आपटे यांच्या लेखनातून दिसते ती मराठीत या अगोदर कधीच व्यक्त झाली नव्हती. यांत्रिक क्रमण, यमुना पर्यटन, मधली स्थिती, पण लक्षात कोण घेतो, या सगळ्या कादंबऱ्यांमध्ये काळाचे अंतर फार नसले तरी कादंबरी या रूपबंधाच्या घडणीतले अंतर मात्र फार मोठे आहे. विविध राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक संघर्षातून, दैनंदिन ताणतणावातून जाऊन या शतकाच्या पहिल्या पावशतकात म्हणजे पहिल्या 75 वर्षात आणि कलांच्या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रभागी होता असे दिसून येते. 1818 ते 1874 या कालखंडात त्याच्यावर पडलेले पराभवाचे सावट विरून जाऊन स्वातंत्र्याच्या प्रेरणेची झळाळी
त्याच्या चेहऱ्यावर दिसून येते. मधल्या 6-7 दशकांच्या अंतराळानंतर त्याच्यातील बौद्धिक आणि कलात्मक सर्जनाची ऊर्जा पुन्हा कार्यरत झालेली दिसते. पुढचा जो मुद्दा आहे निबंधमाला. निबंधमाला 1874 विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला सुरू केली. निबंधमाला, केसरी, मराठा आणि सुधारक या सगळ्या नियतकालिकांनी एक युग निर्माण केले. ते युग राष्ट्रवादाचे आणि विवेकवादाचे होते. चिपळूणकर, टिळक आणि आगरकर यांच्या व्यक्तिमत्वाने आणि कार्याने हा कालखंड भारलेला होता. चिपळूणकरांनी निबंधमालेच्या पहिल्याच अंकात मराठी भाषेची सांप्रतची स्थिती हा निबंध लिहिला होता. त्यांच्या अखेरच्या निबंधाचे शीर्षक होते आमच्या देशाची स्थिती. 84 अंक काढल्यावर विष्णूशास्त्र्यांनी निबंधमाला बंद केली. या 84 अंकात भाषाविषयक, वाङ्मयविषयक, परमत खंडनात्मक, सामाजिक, राजकीय आणि मानसशास्त्रीय विषयांवरचे निबंध आहेत. त्यातले इतिहास, विद्वत्व आणि कवित्व, डॉक्टर जॉन्सन, मोरोपंतांची कविता, लोकहितवादी, आमच्या देशाची स्थिती हे निबंध चर्चेत राहिले. पुढे 1920 ते 1945 या काळातल्या साहित्याचं स्वरूप आपण पाहणार आहे. दुसरे जागतिक महायुद्ध 1939 सुरू झाले आणि 1945 ते संपले. त्यापूर्वी पहिले महायुद्ध 1914 ते 1918 या काळात झाले होते. पहिल्या महायुद्धानंतर जगाच्या राजकीय नकाशाप्रमाणे साहित्यातही मोठा बदल घडून आला. 1917 रशियामध्ये रशियन क्रांती झाली, साम्यवादी क्रांती झाली आणि जगात साम्यवादाचे वारे वाहू लागले. सिगमंड फ्रॉइड या मानसशास्त्रज्ञाने संशोधन या काळात चर्चेचा विषय झाले. मार्क्स आणि फ्रॉइड यांच्या विचारांचा जागतिक साहित्यावर प्रभाव पडला. मराठी साहित्याचा 1920 ते 1945 असा कालखंड करण्यात येतो. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातले हे गांधी युग होते. कारण 1920 टिळकांचा मृत्यू झाल्यानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीची सगळी सूत्र ही महात्मा गांधींकडे आली. महात्मा गांधींची समग्र जीवनाविषयीची विचारसरणी आणि त्यांची शांततामय असहकाराची वृत्ती, अहिंसेवर त्यांनी दिलेला भर या विविध गोष्टींनी भारतीय जनता गांधींच्या चळवळीने भारली जाऊ लागली होती. त्याचवेळी 1917 झालेल्या सोव्हिएत क्रांतीमुळे म्हणजे रशियाच्या क्रांतीमुळे साम्यवादाची विचारधारा भारतातही पोहोचली होती आणि शोषणमुक्तीविषयक विचारसरणीने तरुण पिढी झपाटून गेली. गांधीवाद, समाजवाद, नवमतवाद, मार्क्सवाद, जीवनवाद असे विविध वाद त्या काळात म्हणजे 1920 ते 1945 या काळात त्या ठिकाणी तयार झाले, निर्माण झाले आणि या सगळ्या नवविचारांनी तत्कालीन वातावरण भारलेले होते. या कालखंडातील मराठी कादंबरी, नाटक, कविता, कथा, निबंध इत्यादी वाङ्मय प्रकारात ज्या निर्मिती झाल्या त्या निर्मितीवर देखील या घटनांचा प्रभाव त्या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतो. आतापर्यंत आपण नवसाहित्याच्या अगोदरचा जो कालखंड आहे त्याची पार्श्वभूमी या पाठामध्ये समजावून घेतलेली आहे. यानंतरचा जो पाठ आहे त्या पाठामध्ये नवसाहित्याची प्रेरणा, नवसाहित्याचं स्वरूप याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, आपण या ठिकाणी आता थांबणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.